मॅडम मुलांचे रिस्पॉन्स ऑडिओ स्वरूपात घेणार की चॅट बॉक्स मध्ये घेणार आहात? ऑडिओ विथ चॅट बॉक्स. ठीक आहे, मी मुलांचा ऑडिओ चालू ठेवतो मॅडम. फक्त त्यांना थोडंसं ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेसच माईक चालू करायला सांगा आणि इतर वेळेस मग बंद ठेवायला सांगा. आपण मग डिस्टर्ब करतील ना मुलं तसे सारखंच, मग हा कुणाचं पण. करते. ठीक आहे, नंतर मी करतो कंट्रोल इकडे. हा, म्यूट एव्हरीवन केलं सध्या तरी चालेल मला. हो चालेल. ठीक केलं चालू तरी चालेल मॅडम, करा सगळं. ओके चालेल. ओके. माझा आवाज क्लिअर येतोय सर? हो येतोय मॅडम, क्लिअर येतोय. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव रुपाली नाईक. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकरुखे या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका आहे आणि आजचा माझा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. बघा मुलांनो, माझा आवाज सर्वांना येतोय? गुड इव्हिनिंग ऑल. आता बघा मी काय सांगते ते सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचंय. बुद्धिमत्ता चाचणी पेपर 2 साठी तुम्हाला 2 विषय आहेत बघा, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. तुम्हाला सर्वांना या गोष्टी माहिती पाहिजे, माहिती असतीलच, तरी पण एकदा धावत्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपल्या विषयाकडे आपण वळणार आहोत. तर इंग्रजी विषयाला 50 गुण आहेत, 25 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्तेला 50 प्रश्न आणि 100 गुण आहेत. मग बघा 50 प्रश्न 100 गुण, गणितासारख्या विषयाला पण 50 प्रश्न 100 गुण आहे. पण गणिताशी जर तुलना केली ना मुलांनो, तर हा बुद्धिमत्ता हा विषय जरा सोपा आहे, ट्रिकचा आहे आणि जर याचा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला बुद्धिमत्तेला स्कोर करायला चान्स आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संधी आहे की तुम्ही चांगला स्कोर करू शकता. म्हणून ह्या विषयाचा अभ्यास तुम्ही जर मन लावून चांगला केला तर निश्चित त्याचा स्कोर तुमचा चांगला होणार आहे. मग ह्या बुद्धिमत्तेमध्ये एकूण 11 घटक आहेत. तुम्हाला 50 जे 100 मार्क आहे ते 11 घटकांमध्ये विभागलेले आहेत आणि त्या घटकांपैकी बघा आकलन, आकलन जो घटक आहे त्याला 10% आहे, वर्गीकरणाला 10%, समसंबंधाला 10%, क्रम जो आहे त्याला 10%, सांकेतिक भाषा आहे त्याला 10%, त्यानंतर तर्क अनुमान आहेत त्याला 12%, कूटप्रश्न आहेत त्याला 12%, आकृत्यांचे पृथक्करण त्याला 12% आणि प्रतिबिंब किंवा प्रतिमा याला 6 मार्क आहेत. आता बघा आपला आजचा विषय हाच आहे बघा, प्रतिमा. काय आहे? प्रतिमा. याला किती मार्क आहेत? 6 मार्क आहेत आणि हे मार्क आपल्या खिशातले मार्क आहेत. खिशातले म्हणजे कसे रे? आपल्या हातातले. अगदी सोपे, म्हणजे अगदी झोपेत जरी तुम्हाला विचारलं तरी या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देता येणार आहेत. म्हणून आपला जो आजचा प्रतिमा जो आहे 6 मार्काचा, त्यातल्या 2 प्रकारच्या प्रतिमा असतात. नीट लक्ष द्या. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. मग ह्या पाण्यातील प्रतिमेला दुसरा शब्द काय आहे आणखीन? जलप्रतिबिंब. काय म्हणतात? जलप्रतिबिंब. तर ह्या जलप्रतिबिंबाचं आज आपल्याला अभ्यास करायचा आहे की ह्या जलप्रतिमा कशा ओळखायच्या. अगदी 4 मार्काला हे तुम्हाला येऊ शकतं आणि हातचे मार्क आहेत हे 4 मार्क तुमचे. म्हणून आज आपण जलप्रतिबिंबामधल्या आकृत्या बघणार आहोत. या जलप्रतिबिंबामध्ये पण मुलांना 2 प्रकार आहेत बघा. आकृती देतात आणि त्याचं जलप्रतिबिंब ओळखा सांगतात, म्हणजे पाण्यातली आकृती ओळखा. अंक देतात, त्यातलं पाण्यातली आकृती ओळखा. अक्षरे देतात, त्यातली पाण्यातली आकृती ओळखा. मग आता काय होतं, कधी कधी मुलांचं आरशातील आकृती आणि पाण्यातली आकृती याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे बरं का, ही पाण्यातली आकृती कशी येते आणि आरशातली आकृती कशी येते. सर माझा कॅमेरा हे करायचं होतं मला खाली माझ्या याच्यावर सेल्फी मोड. एकरे सर, एकरे सर. आता बघा हा, तुम्हाला एकरे सर, माझा आवाज येतोय ना सर्वांना? हो मॅडम येतोय आवाज. सर माझं कॅमेरा मोड मला खाली याच्याकडे करायचं होता, टेबल डेस्क कडे. तिथे मी आकृत्या समजून सांगणार आहे मुलांना थोड्याशा. तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करावा लागेल मॅडम. हा बॅक कॅमेरा. हो
तुमच्या आयकॉनवरती प्रेस करून धरा आणि मग कॅमेरा स्विचचा तुम्हाला ऑप्शन येईल मॅडम. फ्लिप कॅमेरा. ओके. ओके. हे बघा आता मुलांना मी एक आकृती तुमच्या समोर काढते. सर्वांना आकृती दिसत असेल ना तर चॅट बॉक्सला एक थंब करा बरं सर्वांनी. मी काढलेली आकृती तुम्हाला जर दिसत असेल तर थंब करा बरं. चॅट बॉक्सला थंब पाठवा. दिसते सर्वांना? ओके. आता बघा मी काय करते, एक आकृती काढते. एका चौकोनामध्ये एक त्रिकोण काढलाय आणि एक आकृती काढली. ही आकृती सर्वांना दिसते. आता याच्या शेजारी मी आणखी एक आकृती काढते बघा. हा आता हे दोन्ही आकृत्या तुम्हाला दिसतायत का मुलांनो? या दोन्ही आकृत्यांमध्ये काय आहे बघा. ही जी खाली जी लाईन दिलेली आहे आकृतीच्या खाली, इथे आकृतीच्या खाली लाइनिंग मारलेल्या आहेत. हे आहे पाण्यातलं प्रतिबिंब. म्हणजे अशी जर आकृती आली तर काय समजायचं की तुम्हाला पाण्यातलं प्रतिबिंब शोधायचं आहे. आणि आकृतीच्या शेजारी जर लाइनिंग आलेले असतील तर तुम्हाला काय शोधायचं आहे? आरशातली आकृती शोधायची आहे. तर आज आपण आरशातली आकृती हा भाग बघणारच नाही. आज आपण बघणार आहोत पाण्यातली आकृती. म्हणजे आकृतीच्या खाली काय असणार आहे मुलांनो? इथं आकृतीच्या खाली लाईन असणार आहे किंवा आकृतीच्या वरती लाईन असणार आहे. हा मुद्दा क्लिअर झाला की आकृतीच्या खाली लाईन जर असेल तर आपल्याला काय शोधायचं आहे? पाण्यातली आकृती. आता आरशातली आकृती म्हणजे काय आणि पाण्यातली आकृती म्हणजे हे क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. ओके. आता आपण काही उदाहरणं घेणार आहोत आणि या उदाहरणातून आपण समजून सांग. आता ह्या आकृत्या ओळखायच्या कशा, काढायच्या कशा? आता अगदी सोपी पद्धत आहे. हा मी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचं. आता प्रत्येकाने काय करायचंय, आपल्या हातामध्ये एक कोरा कागद घ्यायचा आहे. चला पटकन वहीचा घ्या, कशाचा पण घ्या, पटकन 2 मिनिटांमध्ये कागद हातात आला पाहिजे सर्वांच्या. हे बघा असा कोरा कागद घ्या. साधारणतः एका कागदाचे 4 तुकडे होतील, असे 4 तुकडे करा. व्हेरी गुड. करा. 4 छोट्या छोट्या चिठ्ठ्या आपल्या जवळ ठेवा. अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे. हे मार्क तुमचे अजिबात जाणार नाहीये. यातला एकही मार्क तुमचा, तुम्हाला 4 पैकी 4 मार्क ह्या आकृत्यांच्या प्रश्नाला मिळणार आहेत. जर तुम्ही ह्या ट्रिकचा वापर केला मी सांगितलं त्या, तर ह्या ट्रिकने तुम्हाला 4 पैकी 4 मार्क निश्चितपणे मिळणार आहेत. बघा आपण आता एक प्रश्न घेऊया. आता प्रश्न कुठून घ्यायचे सगळ्यात महत्वाचं. आपण काय करणार आहोत माहितीये का प्रश्न घेण्यासाठी मुलांनो? हे बघा एक मिनिट. सर आपण काय करणार आहोत, काही आता बघा माझ्याकडे काही आकृत्या आहेत. ह्या आकृत्या मी ओपन करते. मला इथून दिसतायत का बघा सर्वांना? आकृती दिसते का रे सर्वांना? तुमच्या सर्वांकडे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे का? ठीक आहे, नसेल तरी काही हरकत नाही. आता बघा ही पहिली आकृती आहे. अशी आकृती तुमच्या समोर जो कागद आहे ना त्या कागदावर काढून घ्या. काढा बरं अशी सेम आकृती. नंबर 1 चा प्रश्न आहे. अशी आकृती तुमच्या समोर काढून घ्या. 1 मिनिट. आता काय करूया, सर्वात आधी आपण आहे ना एक वेबसाईट, मी आपल्या ज्या मिशन आरंभची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरून एक पीडीएफ डाउनलोड केलेली आहे. ती पीडीएफ मी तुम्हाला शेअर करते. स्क्रीन शेअर करून 1 मिनिट थांबा. हेकरे सर
एकरे सर, हो मॅडम. मला स्क्रीन शेअर करायची सर. करता येईल मॅडम. तुमच्या तिथे आहे ना 3 लाईन डॉट दिसतात, त्या डॉट वरती क्लिक केलं की अप साईडचा एक एरो आहे. कुठे 3 डॉट? हा हा बरोबर. हा तिथे एक अप साईडचा एरो येतो. नाही सर. हा आहे. ओके. हा ओके, ओके, कंटिन्यू म्हणायचं ना. कंटिन्यू म्हणायचं आणि फक्त ऍप करण्याच्या ऐवजी टोटल स्क्रीन म्हणा. हा, माझी स्क्रीन शेअर झाली का सर? स्क्रीन शेअर झाली पण ब्लँक दिसते मॅडम. आता आता सांगा बरं का सर, एकच मिनिट. आता दिसते का? हो आता मॅडम, आता दिसते का? दिसते. मी क्रोम हो दिसते मुलांना मॅडम. आपल्याला आकृत्या बघायच्याच आहे. डायरेक्ट आपण स्क्रीनवर बघणार आहोत. अशा बॅक कॅमेराने तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीये. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, ह्या आकृत्यांचे जे प्रश्न आहेत ते आपल्या मिशन आरंभच्या प्रश्नपेढीतून डाउनलोड करणार आहोत. मग त्यासाठी वेबसाईट एजू झेडपी ना सर? हो, एज्यू प्रायमरी. प्री प्रायमरी. हो सर. www. ज्या मुलांना माहिती नाही त्यांनी वेबसाईट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. www.pre-primary .com, education.com ना सर? हो, एज्यू प्रायमरी. मी चॅट बॉक्स मध्ये टाकतो मॅडम. www.eduprimary ना? हो, एज्यू प्रायमरी. नाही, ही नाही. चॅट बॉक्सला टाकली का सर? मुलांनो 2 मिनिटं वेट करा फक्त. हा, आता बघा मी कोणती वेबसाईट हे केली. www.eduprimary.com, eduprimary ahilyanagар.com, eduprimary.nagar.com, सॉरी. तर या वेबसाईटवर गेल्यानंतर माझी स्क्रीन दिसते सर्वांना? थंब करा एकदा सर्वांनी माझी स्क्रीन दिसत असेल तर. मॅडम स्क्रीन वेबसाईट दिसत, स्क्रीन शेअर नाही झाली. मग परत बॅक येऊ का मी? स्क्रीन शेअर झाली नाही. 1 मिनिट सर. आता हे बघा, मी आता तुम्हाला एक वेबसाईट ओपन करून दाखवणार आहे. त्या वेबसाईट वर आपल्याला अधिकृत आपल्या सर स्क्रीन शेअर झाली आहे? नाही मॅडम. काहीतरी प्रॉब्लेम. तुमची होईल का सर? होईल मॅडम. सर एजू प्रायमरी. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतो. मला सांगा, आपण तसं ती प्रोसेस करूया. 1 मिनिट. आता सर स्क्रीन शेअर करतायत. आपण सर्वजण बघणार आहोत. खूप महत्वाची वेबसाईट आहे. www.eduprimary.nagar. हा, eduprimary.nagar.in या वेबसाईट दिसते वर मॅडम स्क्रीन? गेल्यानंतर स्क्रीन दिसते? मुलांना माझी स्क्रीन स्क्रीन दिसते? नाही दिसत आहे सर. नाही दिसत आहे? हो, नाही ना.
आता मॅडम नाही दिसत आहे सर. नाही दिसत आहे. हा हा. एकच मिनिट मॅडम. दिसतंय मॅडम माझ्या स्क्रीन. नाही सर, नाही दिसत आहे. ठीक आहे, नसेल शेअर होत तर काय प्रॉब्लेम नाही. तर माझ्या मोबाईलवरती मी जॉईन केलंय ना, तर मला स्क्रीन दिसतंय. इथं आम्हाला दिसत नाही सर, काहीतरी. माझी दिसतंय का सर? हॅलो. हो मॅडम, दिसते आता तुमची. हा. सर्व विद्यार्थ्यांना दिसतंय का रे ही स्क्रीन? माईक अनम्यूट करून एकदा सांगा बरं, दिसते म्हणून. विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसते? कुठून टाकायचं? हे दिसते दिसतंय. मॅडम. व्हेरी हो. गुड, व्हेरी गुड. माईक ऑफ. ओके, माईक ऑफ करा. हा, आता ही आपली आपल्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट आहे. मिशन आरंभ शिष्यवृत्ती प्रश्नपेढी. याच्यावर मी क्लिक केलंय बघा. खूप सारे प्रश्न तुम्हाला या वेबसाईटवर मी इथे त्या प्रश्नपेढीमध्ये मिळणार आहे. आता बघा मी काय घेतलंय. पेपर क्रमांक 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता. हा, ही डायरेक्ट मी ओपन करते आता. इथली ही प्रश्नपेढी ओपन करते. पीडीएफ तुमच्या समोर आली की ही पीडीएफ दिसते का मुलांनो? हा, यातला आता बघा. हा, 223 नंबरच्या पान नंबरवर आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. ह्या जलप्रतिबिंबाचे ते आपण सगळे घेणार आहोत. हा, बघा आता या सगळ्या आकृत्या तुम्हाला दिसत आहेत का सर्वांना? हा, आता हा ए दिसतोय का सर्वांना? मला सांगा बरं. अनम्यूट करून सांगा सर्वांना, ए दिसतोय का हा? हेकरे सर, माझी स्क्रीन दिसते का? नो. नाही. नाही मॅडम. नाही मॅडम, ब्लॅक दिसतंय. नाही. मी नाही मॅडम. नाही दिसत. नाही दिसत मॅडम. दिसतंय मॅडम आता. आता दिसतंय का? हो मॅडम, दिसतंय. ती पीडीएफ डाउनलोड केली आता सर मी. डायरेक्ट तीच ओपन होते का बघते मी. हो. शेअरच करायची. कास्ट म्हणायचं. दिसते का आता माझी स्क्रीन सर्वांना? दिसतंय मॅडम. ओके. आता फाईल मॅनेजर आपण डाउनलोड केलेली आता. बघा परत एकदा ट्राय करू आपण. एजू प्रायमरी. नाही होत ते. थांबा ना, शेअरच करायची.
इथं धरा असा उभा कॅमेरा. जाऊ दे ना, तीच शेअर करायची. चॅट बॉक्स मधली ही वेबसाईट शेअर करायची. करा. आता बघा, ती स्क्रीन शेअर करण्याचा प्रयत्न करते मी. तोपर्यंत आहे ना, मी काय सांगते ते ऐका. हे बघा जरा. बॅक कॅमेरा ऑन करा. बॅक कॅमेरा. हा, आता बघा असं जरा. आता मी काय करते ते नीट काळजीपूर्वक बघा. माझा आवाज येतोय का रे सर्वांना? हा. आता मी एक आकृती काढते इथे. आकृती सर्वांना दिसत असेल. तुम्ही सुद्धा तुमच्या याच्यावर ही आकृती काढायची हा सर्वांनी. बघा, करा बरं सुरुवात ही आकृती काढायला. मी एक सुंदर अशी आकृती घेऊया आपण. थांबा, घ्या. एका बाजूला त्रिकोण घ्या, वर्तुळ घ्या, चौकोन घ्या आणि खुले घ्या. आणि हिची पाण्यातली आकृती कशी दिसेल अशी आकृती काढायची सर्वांनी. सर्वांनी कॅमेरे ऑन करा बरं एकदा तुमचे. हा, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे. मला व्हिडिओ सर्वांचा ऑन दिसला पाहिजे. एकदम सोपं आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल. ह्या ट्रिकने जर तुम्ही हे प्रश्न सोडवले तर हे 4 मार्क तुमचे हातचे मार्क आहे. तुम्हाला हे 4 मार्क भेटणार आहेत. आता ही अशी आकृती तुम्हाला मी कागद घ्यायला सांगितलं होतं बघा. जसं मी हा कागद घेतलेला आहे. ह्या कागदावर ही आकृती काढून घ्यायची. आणि तुम्हाला विचारलेलं आहे की पाण्यातली आकृती कशी शोधायची, बरोबर आहे की नाही? आता काय करायचं बघा मग. मला अजून पण बऱ्याच जणांचे कॅमेरे ऑन दिसत नाहीत. कॅमेरे ऑन करा. आता काय करायचंय बघा. करताना पण दिसले पाहिजे तुम्ही मला. आणि आता मी कसं करते बघा. मी ही आकृती कागदावर काढून घेतली. आता कागद असा खालून उलटा करायचाय. खालून उलटा करायचाय. करा बरं उलटा. खालून वर करायचाय. केला. आता उलटा केल्यावर तुम्हाला जसं दिसतंय ना तसं एकदा गिरवून घ्यायचंय. परत एकदा गिरवा बरं. जसं दिसल तसं. उलटा केल्यावर जसं दिसल तसं गिरवून घ्यायचंय. बघा बरं. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मग अशी आकृती कुठं जुळते? प्रश्नपत्रिकेत शोधायची आणि त्या उत्तराला टिक करायची. आता बघा, आपण डायरेक्ट एक प्रश्न घेऊया. हा, ही आकृती बघा. तुम्हाला सर्वांना ही आकृती दिसत असेल. नाही दिसत? ही आकृती दिसते का तुम्हाला? मी बोट ठेवलेला आहे ही. आता हिच्यासारखी आकृती दुसरी कोणती आहे या प्रश्नांमध्ये आपल्याला शोधायची. हा, बघा बरं का. आता ही अशीच्या अशी आकृती कागदावर काढून घ्यायची. घ्या बरं काढून एकदा. हे बघा, आता मी पण काढते. हा, तुम्ही पण काढा. काढून घ्या आकृती कागदावर अशीच्या अशी. काढली. अशीच्या अशी आकृती कागदावर एकदा काढून घ्यायची. हिची आपल्याला पाण्यातली प्रतिमा शोधायची. पाण्यातली प्रतिमा म्हणजे काय? उलटी. उलटी प्रतिमा असते पाण्यामध्ये. म्हणजे ती आकृती काय करायची आपल्याला? उलटी करायची आहे. ही आकृती काय करायची आपल्याला? उलटी करायची. हा, काढली सर्वांनी कागदावर.
बघा अजून आपल्याला खूप सारे याचे सराव करायचा आहे. जेवढ्या प्रश्नांचा तुम्ही सराव कराल ना मुलांनो, तेवढं तुम्हाला हे सोपं जाणार. आणि मी पहिल्याच वेळेस तुम्हाला सांगितलंय की हे 4 मार्क तुमचे खिशातले मार्क आहे, हातातले मार्क आहे. तुम्हाला हे असे मिळणार आहे. आता काय करायचं, अशी आकृती काढून झाल्यावर हा कागद फक्त उलटा करायचा आहे. उलट पाण्यात उलटी होती प्रतिमा, केला उलटा. आता कसं पकडव, अशी उलटी केल्यानंतर जशी दिसते तशी छापून घ्यायची. एकदा जशी दिसते तशी परत एकदा गिरवून घ्यायची. हा, जशी दिसते तशी. जशी दिसते तशी गिरवून घ्यायची. आणि मग आपण जी गिरवलेली आकृती आहे ह्या 4 पर्यायांपैकी कुठं दिसते बघा बरं. पहिल्या याच्यात दिसते, दुसऱ्या याच्यात दिसते, तिसऱ्या याच्यात दिसते की चौथ्या याच्यात? तुम्ही सांगा बरं, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा बरं की कोणत्या याच्यात दिसते तुम्ही गिरवलेली आकृती, किती नंबरला दिसते? हा बरोबर. हा, किती नंबरला दिसते? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बऱ्याच मुलांनी उत्तर दिलेलं आहे 4 नंबरला. आणि अशा 4 नंबरला तुम्हाला ही आकृती दिसते. आपण परत एकदा आता काय करू माहिती का, खूप सारे प्रश्न पाहिजेत पण इथं आपल्याला कसं होतं, प्रश्न क्लिअर दिसत नाही. आपण परत एकदा, मी काय करते, स्क्रीन शेअर करते. हा, आणि आता मी काय करते, परत एकदा स्क्रीन शेअर करून आपण आकृत्यांचे प्रश्न घेणार आहे. ह्या प्रश्नांचा जर सराव केला ना, हे 4 मार्क बरोबर आहे. खूप जणांनी 4 उत्तर दिलेले आहे, अगदी बरोबर उत्तर केलेले आहे. आणि ह्या मार्काला काही फार तुम्हाला ह्या आकृत्यांच्या प्रश्नाला तुम्हाला फार काही डोकं लावायचंय का? फक्त आकृती कागदावर काढून घ्यायची, कागद उलटा करायचा आणि उलटी केलेली आकृती परत छापून ती आकृती इतर कोणत्या आकृती सारखी दिसते, तो तुमचा झाला उत्तराचा पर्याय. आता मी परत एकदा स्क्रीन शेअर करून आपल्या जिल्हा परिषदेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर खूप सारी प्रश्नपेढी आहे, त्या प्रश्नपेढीवर जाणार आहोत आपण. परत एकदा मला थोडासा वेळ द्या मुलांना. अगदी 5 मिनिटात मी, माझी स्क्रीन दिसते की नाही फक्त एवढंच सांगायचं मला. म्हणजे काय होईल माहितीये का, इथं काय म्हणते कंटिन्यू ना. माझी स्क्रीन आता शेअर झाली बघा. हा, माझी स्क्रीन दिसते का हेकरे सर? माझी स्क्रीन दिसते का आता? हो मॅडम, दिसते मॅडम. ओके सर, थँक्यू सर. सर वेबसाईट एकदा सांगता का बरं? www. एजू प्रायमरी नगर. वेबसाईट रिलोड का नाही होते तुमच्या ह्याच्यात? कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा टाकले मॅडम. ओके सर, थँक्यू. हा, कमेंट बॉक्स. बघा, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर तर आपल्या अधिकृत वेबसाईटवर मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपेढी ही प्रश्नपेढी दिसते. हा, त्या प्रश्नपेढीवर मी क्लिक केल्यानंतर तालुका वाईज प्रश्नपेढ्या आलेल्या आहेत. तालुका दिसतोय बघा, 5वी आणि 8वी. आता पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता प्रश्नपेढी, ही प्रश्नपेढी मी ओपन केली बरं का. आता बघा मुलांनो, तुम्हाला ही प्रश्नपेढी दिसते का सर? एकदा मला सांगा बरं, हे दिसतंय का मी ओपन केलेलं? हो, दिसतंय मॅडम. व्हेरी गुड. आता मुलांना बघा, पहिली आकृती काय आहे रे? ए आहे. आता तुम्हाला मी मगाशीच पण क्लिअर केलेलं आहे की एखाद्या आकृतीच्या खाली जर रेषा असतील तर ती आकृती, ती प्रतिमा कशाची असते?
पाण्यातली असते आणि पाण्यातली आकृती फक्त खालची वर होती, उलटी होते. मग सांगा बरं कमेंट करून किंवा माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. पहिल्याचं उत्तर काय आहे सांगा बरं. फक्त उलटी होते आकृती. पहिल्याचं उत्तर काय असेल सांगा बरं मुलांनो. आवाज येतोय का सर्व मुलांना माझा? एकदा माईक ऑन करून सांगा, आवाज येतोय? हो आता सांगा बरं, पहिल्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करा बरं. काय आहे पहिल्याचं उत्तर? ए काढून घ्या एका कागदावर आणि उलट करा. करा बरं, ए काढून घ्या एका कागदावर आणि तो कागद उलटा करायचा. उलटा केल्यानंतर तो परत काढून घ्यायचा कसा दिसतोय तो, आणि त्यातला जुळणारी आकृती कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत बघा. बी. आपण आता आधी आकृत्या घेऊया बघा. आता आपण आकृती 6वी घेऊया. 6 नंबरची आकृती काय आहे? 6 नंबरची आकृती सांगा बरं. बाण आहे. दिसतोय सर्वांना तो बाण? घ्या काढून एका कागदावर तो बाण. किती नंबरचा ऑप्शन दिसेल कमेंट मध्ये सांगा बरं. किती नंबरचा ऑप्शन दिसेल कमेंट मध्ये दिसत आपल्याला? कुठे? माईक ऑन. मला तुमच्या कमेंट दिसत नाहीये. तुम्ही माईक ऑन करून सांगा बरं किती नंबरचा जो आपण 6 नंबरचा प्रश्न सोडवायला घेतलाय. पहिलं उत्तर नाही 2 नंबरचं कसं उत्तर येईल? काहींनी उत्तर दिले बघा 2 नंबरचं. परत एकदा बघा. 6वी आकृती. एका कागदावर जशीच्या तशी आकृती काढून घ्या. काढा एकदा. चला माझ्या बरोबर सर्वांनी परत एकदा करा. ती आकृती जशीच्या तशी काढून घ्या छानपैकी. आणि फक्त ती काय करायची आहे? उलटी करायची. आणि उलटी करून त्या ऑप्शन मध्ये कशी दिसते बघा बरं. कितव्या नंबरची आकृती सारखी दिसते? सांगा बरं. कमेंट करा बरं. आता कमेंट करा कितव्या आकृती सारखी दिसते सांगा कमेंट करून. कितवी दिसते सांगा. नंबर 1 ची. बरोबर, अगदी बरोबर. खूप छान. सगळे मुलं खूप हुशार आहात तुम्ही. आवाज इथे होतो ना त्याच्यामुळे. आता पुढे बघा. त्याच्यानंतरची जी आकृती, असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला सोप्याच आकृत्या येतील. काही आकृत्या अवघड पण असू शकतात. आता बघा बरं 7 नंबरची आकृती थोडी अवघड वाटतेय. सांगा बरं पटकन उत्तर कमेंट करायचं. 7 नंबरचं कोणते? 7 नंबरचं उत्तर कमेंट करायचे पटकन. सांगा बरं 7 नंबरच्या आकृतीचं उत्तर काय आहे? 2. बरोबर, व्हेरी गुड. असं आहे का रे की कुणाला हा प्रश्न समजलेलाच नाहीये? हे हातचे मार्क आहेत, हे आपल्याला बिलकुल जाऊ द्यायचे नाहीत. काहीही शंका असू द्या, मॅडम मला समजलेलं नाहीये कमेंट मध्ये लिहा. आपण परत एकदा समजून घेऊ. आणि याची जेवढ्या प्रश्नांची तुम्ही सराव कराल एकही मार्क तुमचा याचा जाणार नाहीये. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघू. 8वी आकृती बघा बरं. काढायला थोडी अवघड वाटतेय. चला काढा बरं. ती 8वीचं उत्तर सांगा पटकन. उलट होतं फक्त. आकृतीमध्ये काय होतं? उलट होतं. बघा बरं कसं दिसेल हे 8व्या आकृतीचं सांगा बरं मला. चला आपण सगळेजण ही आकृती परत एकदा ड्रॉ करू. कशी दिसते आपण काढूया परत. आणि उलट करायचं फक्त. खालून काय करायचं? उलट करायचं आणि पाठीमागून परत गिरवून घ्यायचं. बघा बरं किती नंबरचा पर्याय येतो सांगा बरं मला. 3. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 3 नंबरचा पर्याय येतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड,
व्हेरी गुड, व्हेरी गुड. योगिता धनवटे 33 नंबरचा पर्याय म्हणते. डबल 3 ट्रॅक झालाय का? ओके, 3. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 9वा प्रश्न घ्या. चला सांगा बरं 9व्याचं उत्तर काय असणार आहे? हा, आता तो बाण कसा आहे खाली, त्याचं तोंड काय कसं होणार आहे रे? वर होणार आहे. बाणाचं तोंड कसं होणार आहे? वर. किती नंबरचा ऑप्शन येणार आहे सांगा बरं? इथं तर 2 ठिकाणी बाणाचं तोंड वर आहे. सांगा कितव्या नंबरचा ऑप्शन येणार आहे? आता मला उत्तर फक्त 9व्या क्रमांकाचं द्या. हा, 9व्या क्रमांकाचं उत्तर काय असणार आहे? तो बाण वर होणार आहे, उलटा होणार आहे. मग कसा उलटा होणार आहे सांगा बरं? आता ऑप्शन मध्ये 2दा उलटा दिलेला आहे. मग किती नंबरचा ऑप्शन असणार आहे? 9व्याचं उत्तर किती आहे सांगा? 9व्या नंबरचं उत्तर किती? काही मुलं 2 उत्तर सांगतायत, काही मुलं 4 उत्तर सांगतायत. सांगा बरं. ज्या मुलांनी 2 उत्तर दिलेलं आहे ते उत्तर चुकीचं आहे. कसं काय 2 नंबरचा? तुम्ही एकदा हा बरोबर आहे, 4 उत्तर अगदी बरोबर आहे. एकदा ज्यांचं 2 उत्तर ज्यांनी दिलंय ना त्यांनी परत एकदा कागदावर काढा बरं. काढा बरं कागदावर परत एकदा. तो बाण जो आहे तो परत एकदा कागदावर गिरवायचा आणि कागद कसा करायचा? खालून वर करायचा, उलटा. आणि उलटा केल्यावर जशी आकृती दिसेल तशी गिरवायची आणि तशीच्या तशी आकृती कुठं मॅच होते, कुठं जुळते ते बघायचे. आता आपण 10वा प्रश्नाकडे वळणार आहोत. 10वा. चला 10व्याचं उत्तर द्यायचे. हा, आता सर्वांनी रेडी? कोण फास्ट उत्तर देतो बघू. मला इथे नाव पण दिसत आहेत. प्रज्ञा जगताप, रुपाली ठोसर, बालाजी हंडे, प्रशांत. खूप 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 फास्ट उत्तर देतात. सांगा बरं किती? खूप जणांचा पर्याय आहे 1, काहींचा पर्याय आहे 2, काहींचा पर्याय आहे 1. एक पर्याय कसा असू शकतो? काहींचा पर्याय 1 आणि 2. 1 आणि 2 असू शकतं का रे? सांगा बरं. असं 1 आणि 2 असू एका आकृतीचं एकच उत्तर असणार आहे. सांगा बरं. फक्त ती आकृती खालून उलटी झालेली आहे. तुम्हाला कागदावर गिरवायची सुद्धा, तुमचा जर जास्त सराव झाला ना, तुम्हाला कागदावर गिरवायची सुद्धा गरज नाही. तुम्ही अगदी तोंड लगेच सांगणार की मॅडम 2 आहे, याचं उत्तर 1 आहे. याचं उत्तर किती आहे? 2. व्हेरी गुड. 2 उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन. 2 उत्तर देणाऱ्यांना हा प्रश्न पूर्ण समजलेला आहे आणि त्यांचे हे मार्क 4 मार्क त्यांच्या हातचे त्यांना मिळालेले आहे, त्यांच्या खिशात आलेले आहेत ते 4 मार्क. आता पुढची आकृती घ्या. आज आपण फक्त आकृत्याच बघणार आहोत. 19 तारखेला आपला परत तास होणार आहे आणि या तासाला आपण जे चिन्ह आहेत किंवा जे अक्षर आहेत ते बघणार आहोत. चला घ्या आता प्रश्न क्रमांक. थोडी अवघड आकृती आहे 12. आता विचार करा 12 नंबरची. करा बरं. तुम्हाला दिसते आहे. सांगा याचं उत्तर काय येणार आहे? 12 नंबरच्या आकृतीचं उत्तर काय असणार आहे सांगा बरं. आणि जर तुम्हाला असं वाटलं की माझं कन्फ्युजन होतंय तर सरळ आकृती कागदावर काढायची आहे आणि उलटी करायची. करा बरं. चला करा. सर्वांनी काढून बघा एकदा. काढून बघितली की आपण सेफ होतो. खूप घाई करून आपले प्रश्न काय होतात? चुकतात. काढून बघा सर्वांनी. चला फास्ट मध्ये. चला बरं फास्ट मध्ये काढा. आणि खालून काय करायची? उलटी करायची. उलटी केल्यावर तुम्हाला लक्षात येईल. तो डार्क कलर आहे तो कुठे येईल बरं सांगा बरं. तो जो डार्क आहे तो कलर कुठे येईल? सगळ्यात महत्वाचं, जो डार्क झालेला कलर आहे तो खाली येईल. येईल का नाही? आता खाली डार्क कलर असणारे किती आकृत्या आहेत? 1, 2 नंबरचा पर्याय, 3 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण उलटी केल्यानंतर तो त्रिकोण पण उलटा होणार आहे. मग कोणत्या आकृतीतला त्रिकोण उलटा आहे रे? बघून घ्या बरं एकदा. हे बा. आता हा जो त्रिकोण आहे ही आकृती पूर्ण काढून घ्या एकदा व्यवस्थित. रंगवून घ्या. आता ती उलटी करा. आता बघा जी डार्क कलरची बाजू आहे ती खाली जाणार आहे. जो त्रिकोण आहे
इथं उलटा आहे तो सुलटा होणार आहे. कोणत्या डार्क कलरच्या आकृतीत त्रिकोण उलट सुलटा आहे? 3 नंबरच्या आणि 4 नंबरच्या. दिसते का तुम्हाला 3 नंबर आणि 4 नंबर ह्या दोन्हींपैकी एक आकृती आहे? कमेंट करा बरं. हा, करेक्ट. खूप साऱ्या मुलांनी याच्या कमेंट केलेल्या आहे आणि त्या बरोबर आहे. 4 नंबरचा ऑप्शन. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 13वी आकृती घ्या बरं. आता बघू फास्ट मध्ये कमेंट कोण करताय 13 नंबर. बघू बघू बघू. मी नाव आता तुमच्यासाठी स्टार देणार आहे बघा. जो सगळ्यात भारी ही आकृती आता आणखी क्लिअर दिसत असेल बघा. दिसतंय ना? 13वी आकृती. चला फास्ट मध्ये मी तुमच्यासाठी स्टार देणार आहे. हा, जो बघा एक उत्तर आलेले आपल्याकडे 2 नंबरचं उत्तर आलेले आपल्याकडे. काहींनी 2 नंबरचं उत्तर लगेच दिले बघा. काही मुलं सांगा बघू पटपट. कधी कधी काय होतं की तुम्हाला मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी खूप अवघड अशा आकृत्या पण दिल्या जातात. त्या सोप्याच असतात पण थोड्याफार तुम्हाला कन्फ्यूज. आता यच पण कसा होणार आहे बघा. यसची मोठी बाजू कुठं असणार आहे, छोटी बाजू कुठं असणार आहे. काहींनी 2 उत्तर दिलेलं आहे. आणखी विचार करा बरं, 2च आहे का? तर 3 पण असू शकतं. बघा बरं एकदा थोडं थोडं विचार करून. 3 असू शकतं का? 4 असू शकतं का? काहींनी 4 उत्तर दिले बघा. काहींचं म्हणणं आहे 4 आहे. काहींचं म्हणणं आहे 2. तर खूप जणांचं म्हणणं आहे पण 4 पण काहींचं म्हणणं आहे. बघा बरं परत एकदा ड्रॉ करा नीट शांततेत. घाई करू नका. काहींचं म्हणणं 3 आहे. 3 तर नाहीच आहे. 3चं उत्तर चुकलेलंच आहे. बघा 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे ना. परत एकदा बघा बरं. 2 आणि 4. 3 आणि 4 सॉरी. 3 4 बरोबर आहे. ही आकृती 4 नंबर सारखीच आहे. आणि ह्या आकृत्या कशा असतात माहितीये का मुलांनो? कधी कधी थोडंफार कन्फ्युजन होतं या आकृत्यांमध्ये. थोडंफार आता हे प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत पण एवढं कन्फ्युजन होणारे प्रश्न शक्यतो नसतात. आता घ्या बरं 14 नंबरचा प्रश्न घ्या फास्ट मध्ये. आता मी सांगणार आहे कोणी सर्वात आधी उत्तर दिलं. 14 नंबरचा प्रश्न दिसतोय का? आकृती दिसते का? मी झूम केली बघा. 14 नंबर दिसते सर्वांना? ओके. 14 नंबरचं बऱ्याच लोकांनी फास्ट मध्ये. काही मुलं 1 आणि 2 अशी उत्तर देतात. असं कन्फ्युजन उत्तर देऊ नका. एकदम सुटसुटीत 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 तुम्हाला जे उत्तर द्यायचं ते एक द्यायचं आहे. जर तुम्हाला अवघड वाटत असेल ना, सरळ कागद घ्यायचा, कागदावरती आकृती ड्रॉ करायची. आणि मग उलट करायचं. सांगा बरं याचं उत्तर काय असणार आहे? आता बघा 2 आणि 3 ऑलमोस्ट सारखंच वाटतंय. त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. कुठं फरक आहे सांगा बरं? काहींचं उत्तर आहे 3 आहे. काहींचं उत्तर आहे 2 आहे. सांगा बरं कुठं काय फरक असणार आहे? तर याचं उत्तर किती आहे रे? 2 उत्तर आहे. कारण जे बाजूचे जे गोल आहेत त्या गोलांचा पण बारकाईने अभ्यास करायचा व्यवस्थित आणि मग बघायचं आहे. करेक्ट आहे. 2 उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन. सर्वांना क्लॅप. आता बघा पुढची आकृती. आता एक शब्द दिलेला आहे बघा. नुसते आकृती प्रत्येक वेळेस तुम्हाला. आता आपला विषयच आज आकृती आहे त्याच्यामुळे आपण अक्षर शब्द आज घेणार नाही आहोत. आता ही आकृती बघा. अमिबा सारखा अगदी वेडावाकडा आकार आहे असं पण येतं. बघा तुम्ही विचार करा. तुम्हाला ही आकृती अगदी कट टू कट अशीच काढावी लागेल का? आता तुम्हाला ही आकृती उलटी करायची आहे. मग कोणती बाजू वर जाणार आहे? निरीक्षणाने सुद्धा तुम्हाला ही आकृती काढता येणार आहे. बघा बरं. सांगा बरं. विचार करा. थोडस ड्रॉ करा आणि सांगा बरं किती नंबरचा ऑप्शन असणार आहे या आकृतीसाठी? थोडस डोक्याला ताण द्या बरं. सोप्पा आहे. एकदम सोप्पा आहे. अगदी फक्त खालची बाजू वर होणार आहे वरची बाजू खाली होणार आहे. आपल्याला लगेच बऱ्याच मुलांना पाहता क्षणी लक्षात येणार आहे. हे 4 ऑप्शन आहेत. सांगा बरं या 4 ऑप्शन मध्ये
हा दिसलं का रे आता? 4 दिसत नाही बऱ्याच जण. हो करेक्ट, व्हेरी गुड. आता मात्र तुम्ही ह्या प्रश्नांसाठी, आकृतीच्या प्रश्नांसाठी एकदम ट्रेन झालेले आहात. इतके ट्रेन झालेले आहात की तुमचा हा प्रश्न शक्यतो चुकणार नाही. हा एकदम आपल्या हातातला प्रश्न आहे, की याचे मार्क आपल्याला सहजासहजी घेता येतात. आता पुढचं बघा, हा पुढचं काळजीपूर्वक बघा. हे तर बघितल्या तुम्हाला सांगता येणार आहे. बाजू चेंज होणार नाहीत, बाजू बदलणार आहेत का? आता बघा, प्रश्न आकृती बघून घ्या आधी. बरेच मुलं आकृती बघायच्या आधीच प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. तर तसं न करता आधी काळजीपूर्वक आकृती बघायची. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आकृती बघताना आकृतीच्या बाजू बदलणार नाहीत. काय बदल होणार आहे? खालची बाजू वर जाणार आहे आणि वरची बाजू खाली येणार आहे. बघा बरं, आता मी ऑप्शन दाखवते हा तुम्हाला. ह्या 4 पैकी कोणतं असणार आहे सांगा बरं. पटकन सांगायचं. खालची बाजू वर जाणार आहे, वरची बाजू खाली येणार आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? आता बघा, पहिली आणि तिसरी आकृती थोडी थोडी सारखी दिसते. काय दिसते? थोडी थोडी सारखी दिसते. मग आता ही वरची बाजू खाली आली, मग त्या झेंड्याचं तोंड कुठं होणार आहे रे? सांगा बरं. काही मुलांनी एक उत्तर दिलं होतं, त्यांनी घाई केली होती. एक उत्तर घाई करून उत्तर बिलकुल द्यायचे नाही, मग इथंच आपला गोंधळ होतो. बघा, झेंडा वरून खाली आल्यानंतर तो उलट आहे, त्याची दिशा बदलणार नाही, त्याची डावी उजवी बाजू बदलणार नाही. फक्त तो वरची बाजू खाली होणार आहे आणि खालची बाजू वरती जाणार आहे. जर परत कन्फ्युजन वाटलं तर काय करायचं बालमित्रांनो? सरळ ट्रायंगल आपली आहे ती आकृती काढायची. बघा, काही मुलांनी अजून कन्फ्युजन केलेलं आहे आकृतीमध्ये. काही मुलांनी काय केलं? परत चुकीचं उत्तर दिलेलं आहे. बघा, झेंड्याची दिशा बदलणार नाहीये म्हणजे किती नंबरची आकृती आहे? 3 नंबरची आकृती असणार आहे. किती नंबरचं उत्तर आहे? 3. 3 उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन बरं का. आता बघू पुढची बघू कोण सोडवत आहे. हे बघा, ही तर कॉमनली येत असते बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न. सॉरी, एक मिनिट मुलांना, काय झालं? वेट करा. हा ती आकृती आपली, हे ही आकृती होती आपली ना. ठीक आहे, ती आकृती जरी आपल्याला आता सापडली नाही तरी काही हे नाही, हरकत नाही. आकृतीचे खूप सारे प्रश्न दिलेले, आपण दुसरा प्रश्न घेऊ शकतो त्या संदर्भात तशाच. चला ही घेऊया. दिसते का बघा बरं एकदा सर्वांना? ही आकृती दिसते का सर्वांना? व्हेरी गुड. सांगा बरं, ही पण खूप सोपी आहे. वरची बाजू खाली होणार पण डावी उजवी बाजू बदलणार नाही. डावी उजवी बाजू, सर्व पर्याय दाखवा म्हणतायत. एक मिनिट. बघा बरं, दिसतायत का आता सर्व पर्याय? डावी उजवी बाजू बिलकुल बदलणार नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अगदी सोपं आहे, पण तुम्ही एकदम विदिन सेकंदामध्ये उत्तर देताय. तुमचं खरोखर खूप कौतुक आहे. आणि काहींनी 4 एकनाथ शिंदेनी 4 ऑप्शन दिलेले आहे बघा, 4. तर बऱ्याच मुलांनी 4 ऑप्शन द्या, काही मुलांनी 3 ऑप्शन द्यायला सोड, काहींनी 1 दिलंय. आता असं जर कन्फ्युजन होत असेल की 1 आहे की 4 आहे की 3 आहे, सरळ आकृती काय करायची बाळांनो? ड्रॉ करायची आणि मग ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. वरची बाजू काय होणार आहे? खाली होणार आहे. आपण एकदा ड्रॉ करू, तुमच्या लक्षात येईल. कन्फ्युजन होत आहे काही मुलांना, काही मुलांचे ऑप्शन चुकतायत. बघा बरं. बरोबर आहे. किती नंबरची आकृती आहे ही? 4 नंबर. 4 नंबर, 4 नंबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
एक नंबर कुणाचं तरी म्हणणं आहे, त्यांनी परत एकदा चेक करायचं व्यवस्थित की कसं काय एक नंबर आली. मी तुम्हाला परत एकदा सांगते कसं करायचंय. ती आकृती कागदावर काढायची आहे आणि बाजू फक्त खालची बाजू वर करायचं, उलटा करायचा कागद आणि उलटा कागद केल्यानंतर परत छापायची. कशी दिसते ती आणि छापल्यानंतरची जशी येते तसा ऑप्शन निवडायचा आहे. आता घ्या बरं पुढचा प्रश्न. हा घ्या बरं 24वा प्रश्न पटकन बघू किती जणांना येतोय. पटकन. खालची बाजू वर होणार पण ते रंगवलेले आकार आहेत, त्या रंगांच्या आकारामध्ये काही फरक पडतोय का ते पण पाहायचंय. हा बघा बरं. बघा एकदा. एक मिनिट. हा तुम्ही आता ही आकृती ड्रॉ करून घ्या. ओके. 3 3 3 3 3 3 व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता ही आकृती पहा बरं. थोडीशी काढायला अवघड आहे. हे बाई ही आकृती थोडी मोठी करते मी. आता खालून काय करायची, उलटी करायची. हा बघा बरं किती नंबरचा ऑप्शन येईल सांगा बरं. ह्या आकृतीचा ऑप्शन किती नंबरचा येईल. 62 नंबरचा प्रश्न आहे. पटकन सांगायचं आहे. काहींचं 3 म्हणणं आहे, काहींचं 2 म्हणणं आहे. बाजू तर बिलकुल चेंज होणार नाही. बाजू आहे त्याच राहणार आहेत. मग प्रश्न काय कोणता राहिला. खालची वर आणि वरची खाली. मग बरोबर आहे. बाजू चेंज होणार नाही म्हणजेच काय आहे 2 नंबरचा ऑप्शन. अगदी बरोबर आहे. आता ही बघा बरं रे. 64 नंबरची आकृती बघा सर्वांनी एकदा. 64 नंबरची आकृती बघा. 64 नंबरची आकृती. 3 3 3. हा व्हेरी गुड योगिता. व्हेरी गुड. अंजली. व्हेरी गुड. सुजाता. दीपाली. सुभाष. सुहास. व्हेरी गुड. किती नंबरची आकृती होती ती. 64. किती उत्तर आहे रे 64 नंबरच्या आकृतीचं. ओके. आता आपण 65 नंबरच्या आकृतीकडे जाऊ. हा 65 बघा बरं. 65 नंबरची आकृती कशी दिसते. 65 नंबरची आकृती 2 दिसते का 1 दिसते बघा बरं. 65 नंबरची आकृती. फरक फक्त खालचे बाण वर जाणार आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं काय आहे 2 आहे पण बाजू बदलतात का. बाजू बदलत नाहीत. परत एकदा ट्राय करा. एकदा काढून बघा. अंदाजे उत्तर देऊ नका. काढून बघा एकदा. काळजीपूर्वक उत्तर द्या. काळजीपूर्वक उत्तर द्या. बरोबर आहे 3. व्हेरी गुड. अंजली. मच्छिंद्र. योगिता. विकास. धनंजय. किरण. पोकळे. योगिता. मनीषा. व्हेरी गुड. 3. अंदाजे उत्तर देऊ नका. 3. व्हेरी गुड. खूप छान. एक लक्षात ठेवायचं. आता हे बघा आपण हा जो प्रश्न घेतलाय ना आता
हा प्रश्न आता मला कमेंट करायचं बरं का या प्रश्नाची. याच्या शेजारी आरसा आरसा दिलेला आहे का पाणी दिलेलं आहे सांगा बरं. ही आकृती आता आपण सोडवलंय पाण्यातली आकृती म्हणून, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला, ही आकृती तुम्हाला पाण्यातली आकृती म्हणून सुद्धा देऊ शकतात. हा व्हेरी गुड. हे समजून घ्या की जर आकृतीच्या शेजारी, म्हणजे बघा इथे मी हे करते, आकृतीच्या जर शेजारी, मी ते रेड करते त्याला, आकृतीच्या जर शेजारी हे असेल तर ती आरशातली प्रतिमा झाली. आणि पाण्यातलं कसं ओळखायचं बघा, या आकृतीच्या खाली रेष आहे, खाली आहे म्हणजे काय आहे, पाण्यातली आहे. पण कोणती पण देऊ शकतात, आकृतीला काय ऑब्जेक्शन आहे का? नाही. पण पाण्यातला प्रश्न कसा ओळखायचा, आकृतीच्या खाली लाईनी आहेत. आता बघा बरं ही आकृती, याचं उत्तर काढा बरं 40 नंबरच्या आकृतीचं सर्वांनी. 40 नंबरच्या आकृतीचं उत्तर काढा बरं सर्वांनी फास्ट मध्ये. 40. बघा बरं, तुम्ही याचे जेवढे प्रश्न सोडवणार ना मुलांनो, तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. किती उत्तर आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. 3 उत्तर आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. व्हेरी गुड. आता घ्या बरं पुढची. अशी कन्फ्युजन करणारी आकृती पण असू शकते. घ्या फास्ट मध्ये घ्या 41वी आकृती. 41वी आकृती 41. व्हेरी गुड. काही मुलांनी तर एक अगदी सेकंदामध्ये सांगितलं. 40चं उत्तर 3 आहे. अगदी बरोबर आहे. 41चं घ्या बरं. 41चं घ्या 3. काहींचं 2 आले. 41चं उत्तर किती सांगा पटकन. व्हेरी गुड 3. 41चं उत्तर किती आलेलं आहे? 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे सांगा बरं रे 42. 42 सांगा किती आलेलं आहे? 42 घ्या पटकन. वरचं जे काळ आहे ते खाली येणार आहे. 42 सांगा. 3 नाहीये, 3 अजिबात नाही 42चं उत्तर. बघा बरं, विचार करा. 42 2. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 2 उत्तर येते. किती उत्तर? काही काही मुलं 1 आणि 2 असं उत्तर देत आहेत. अजिबात नाही 1 आणि 2 नाही, 2. किती उत्तर येत आहे? व्हेरी गुड. आता आता ही घ्या बरं, 43वी आकृती घ्या. 43 सांगा बरं, 43व्याचं उत्तर काय असणार आहे? बघा थोडीस चॅलेंजिंग आहे. 43 बघा, उलट करायचंय आपल्याला, करून बघा. 43 नाही, एक उत्तर नाही 43चं. पटकन बघा, पटकन बघा. 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 3 उत्तर ज्यांनी दिलं त्यांना परफेक्टली समजलेलं आहे. व्हेरी गुड. बरेच जण काय करतात, एखाद्याने उत्तर दिल्यानंतर 3 आलं की मग लगेच चॅट बॉक्सला 3 टाकून द्यायचं. असं करू नका. ह्या आकृत्यांमधून तुमचा इतका सराव होणार आहे की तुम्हाला हे परीक्षेला खूप सोपं जाणार आहे. आता ही आकृती घ्या बरं, सांगा बरं. आता 44वा प्रश्न बघतोय आपण. बघा बरं. हा 1 पण आहे, बरोबर आहे 1. आणि 4 पण येऊ शकता. 4 पण थोडस याच्यामध्ये संदिग्धता दाखवलेली त्यांनी. हो, 4 आणि 1 जे उत्तर आहे ते दोन्ही उत्तर बरोबर आहेत. आता ही घ्या बरं, थांबा. ही आकृतीवर आपण मगाशी आलो होतो बघा, दिसते का रे? पटकन सांगा बरं 21 नंबरचं उत्तर काय आहे? पटकन सांगा. 21 नंबरची आकृती खूप फास्ट मध्ये सांगता आलं पाहिजे. नाही 4 नाही, 21. नीट बघा ही आकृती आणि नीट करा. 21. स्वाती खर्डे, स्वाती संतोष शिंदे बरोबर. धनंजय राऊत बरोबर. अंजली रवींद्र बरोबर. सुरेखा साठे बरोबर. किती नंबरचं उत्तर आहे? 3 नंबरचं. व्हेरी गुड. ज्यांनी 3 नंबरचं ऑप्शन सांगितलंय ते सगळे बरोबर आहे, त्यांच्यासाठी टाळ्या. खूप छान. बघा या आकृती संदर्भातले जवळजवळ ह्या प्रश्नपेढीमध्ये जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे. आता ही बघा बरं, हे तोंड बघा, हे स्माइलीचं दिसतंय का तुम्हाला? सांगा बरं याचं उत्तर किती आहे स्माइलीचं? खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड.
असे जवळजवळ आपण 50 ते 60 प्रश्न आजच्या ह्या तासिकेतून आपण बघितलेले आहे. आणि यानंतरच ही आकृती आहेत ह्या आरशातल्या आहेत. त्या प्रतिमा कशातल्या आहेत? आरशातल्या आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण ह्या आरशातल्या पाण्यातल्या प्रतिमा समजून घेतलेल्या आहेत. आणि ह्या पाण्यातल्या ज्या प्रतिमा आहेत मुलांना, हे हातचे मार्क आहेत तुमचे, हे मार्क जाता कामा नाही. एक मिनिट, मी माझी परत ओरिजिनल स्क्रीनवर येते. आता खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी. खूप छान. आपण जेवढे 66-65 जेवढे प्रश्न आहेत तेवढे आपण सगळे प्रश्न बघितलेले आहेत त्या आकृत्यांवर. आता या संदर्भात कुणाला काही अडचण आहे का? अडचण असेल तर विचारा. सोपा प्रश्न होता, सोपा टॉपिक होता. जलप्रतिबिंब हा अतिशय सोपा टॉपिक आहे आणि एकदम पटकन समजतो पटकन. आणि त्याही पेक्षा मुलांनो, की हे आपले हातचे मार्क आहेत की नाही, मग हे मार्क असे हातचे मार्क आहे ना आपण जमा करत राहायचे स्कॉलरशिपसाठी. आपल्या स्कोरिंगसाठी हे मार्क खूप उपयुक्त आहेत. आकृत्यांवरचा एकही मार्क तुमचं गेला नाही पाहिजे. हा, माझा आवाज क्लिअर येतोय ना? हो. थँक्यू. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की खूप छान शिकवलं, खूप छान. थँक्यू. तुम्ही खूप हुशार मुलं आहात. प्रत्येक तालुक्यातले टॉपर 50 मुलं आहात तुम्ही. आणि तुम्हाला शिकवताना मला खूप छान वाटलं, कारण जसं आम्ही प्रश्न द्यायचे त्या विदिन सेकंदामध्ये तुमचं आन्सर यायचं. तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शुभेच्छा देते. आणि काही अडचण असेल तर आणि एक विनंती तर प्रत्येकाला करणार आहे की मी जे मुद्दामून मी ती मिशन आरंभची प्रश्न पिढी ओपन केली होती, की प्रत्येक मुलाला ते तुमच्या सरांनी शिक्षकांनी तुम्हाला सांगितलंच असेल, पण ह्या माध्यमातून देखील तुम्हाला ते माहिती व्हावं. आणि खूप सारे प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. आणि ह्या सर्वांचा जर सराव तुम्ही केला तर निश्चित मुलांनो तुम्ही शिष्यवृत्तीच्या जिल्हा यादीमध्ये जिल्हा काय राज्य स्तरावर सुद्धा तुम्ही राज्य यादीमध्ये मिळू शकते तुम्हाला शिष्यवृत्ती. आणि चांगल्या मार्काने तुम्ही शिष्यवृत्ती पास व्हाल अशी अपेक्षा करते. खूप छान प्रतिक्रिया येतात सगळ्या विद्यार्थ्यांच्या. खूप छान. मला पण खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना शिकवून. आणि सर्वांना पुन्हा एकदा स्कॉलरशिपसाठी शुभेच्छा देते आणि आजची ही मीटिंग थांबवते. धन्यवाद. धन्यवाद. हेकरे सर. थँक्यू ऑल. आणि मात्र आजच्या ह्या तासिकेचा फायदा सर्वांनी करून घ्यायचा आहे. हे जलप्रतिबिंब एकही मार्क गेला नाही पाहिजे, हे मात्र मनात पक्क हे करायचंय की आज मी एवढा सराव केला, त्याच्यापेक्षा आणखी 2-4 प्रश्नपत्रिकेतले ह्या पाण्यातल्या आकृत्या आहेत ना, मी सगळ्या पाहून घेणार आणि सगळ्या सोडवणार. थँक्यू. हेकरे सर, माझा आवाज येतोय? हेकरे सर. हेकरे सर. ओके. आता आपली मीटिंग संपली. सर्वांनी मीटिंग लिव्ह करायची आहे. थँक्यू. हे बंद करा, माझा आवाज येत नाही मुलांना. हे पूर्ण बंद करा, माझा आवाज येत नाही मुलांना. हा, मुलं म्हणतात माईक चालू करा मॅडम प्लीज. माझा आवाजच नाही गेला का मग? तो तिथून बंद केला.
माझा आवाज येतोय का रे मुलांनो? माझा आवाज आला ना पूर्ण सेशन होईपर्यंत? ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. आता सर्वांनी मीटिंग लिव्ह करायची आहे. आपली मीटिंग संपलेली आहे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि मीटिंग थांबवते.